कल्याण पूर्वेतील डावखर एलिगन्स मधील 200 रहिवाशांना कोर्टाचा मोठा दिलासा। जमिनीच्या मालकी हक्कावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब डावखर यांनी सादर केले पुरावे। डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या विरुद्ध षडयंत्राची जनहित याचिका 73/2023 ची पहिल्या सुनावणीतच धूळधाण झाली आहे। कल्याणमध्ये इमारतींची निर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात संयुक्तपणे दाखल केलेली जनहित याचिका 73/2023 पहिल्या सुनावणीतच फोल ठरली आहे। याचिकाकर्त्यांनी आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणताही ठोस सबूत आणि दस्तावेज माननीय उच्च न्यायालयासमोर पेश केला नाही। उच्च न्यायालयाने डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा दावा सत्य मानलाय। यासह हेही स्पष्ट झाले आहे की डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या इमारती सरकारी जमिनीवर नाही। डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या स्वामित्वाच्या जमिनीवरच निर्माण केलंय, अशी माहिती डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संतोष डावखर यांनी पत्रकार परिषदेत दिली। ज्ञात होऊ दे मुंबई उच्च न्यायालयात राजेंद्रनाथ पारसनाथ पांडे आणि सुजित अनंत कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका 73/2023 दाखल केली होती, ज्यामध्ये डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने नौदलाच्या जमिनीवर निर्माण केल्याचा आरोप होता। पत्रकार परिषदेत संतोष डावखर यांनी सांगितले की आमचे निर्माण आमच्या जमिनीवर आहे, नियमानुसार प्रत्येक दस्तावेज प्रामाणित आहे, प्रत्येक कर शुल्काची अदायगी केली आहे। डावखर यांनी दावा केलाय की संबंधित जमिनीचा 98 वर्षांचा कागद आहे। याचा संतोष डावखर यांनी पत्रकार समोर आपल्या ग्राहकांबद्दलची प्रतिबद्धता जाहीर करताना सांगितले की पुढील 50 वर्षे त्यांनी कंपनी उपभोक्त्यांसाठी कोणत्याही समस्येच्या वेळी सदैव साथ दिली आहे। डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संतोष डावखर पत्रकार परिषदेत आपल्या कंपनीच्या साथीदारांसह उपस्थित होते। पत्रकार परिषदेत सत्याच्या विजयावर संतोष डावखर यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय, ठाणे जिल्ह्याचे पूर्व जिल्हाधिकारी आणि वर्तमान जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाल यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, कल्याण। आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती, जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली। आज निकाल लागला काय समोर बघा। माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेन की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेरिंगला ही केस डिस्मिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती, त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरची जी काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारी साहेब, जे 30 जुलैला रिटायर झाले, त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले। त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेरिंग ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे। हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावखर एलिगन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे। आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केलं होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढची 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी त्यांच्याबरोबर उभी आहे। आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा प्रोजेक्ट टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार आणि त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार। आणि तिकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती, मी स्वतः इथे आधी राहिलेलो 15 वर्षापूर्वी वगैरे, आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाइम टू टाइम आम्ही NA परमिशन घेतली होती। 2007 मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018 मध्ये घेतली, त्यानंतर 2021 मध्ये ऍडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली। वेळोवेळी आम्ही टाइम टू टाइम NA परमिशन घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं, त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो।